जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा. ज्ञानोबा फार सुंदर सांगतात. ज्यांनाही त्या भगवंताच्या नामाची अमृताची गोडी लागली, आत्म्याची गोडी लागली, चव लागली, त्यांना ती जीवनकला प्राप्त होते. भगवंताच्या नामाची गोडी हे नामामृत आहे. त्या आत्म्यामध्येच ते अमृत भरलेले आहे. नामामध्येच नामी राहतो. तेव्हा त्या नामामध्ये जी अमृताची गोडी आहे, ती गोडी एकदा का वैष्णवाला म्हणजे त्या विष्णू भक्ताला, कोणत्याही देवाच्या भक्ताला त्या भक्तीने लागली रे लागली किंवा योगी असला तर त्यांना योग मार्गाने ही गोडी लागली तर योगिया साधली जीवनकला, त्यांना ती जीवनकला प्राप्त होते. म्हणजे ती जीवनदृष्टी प्राप्त होते, आत्मस्थिती प्राप्त होते. म्हणजे कुठल्याही मार्गाने जा, भक्ती मार्गाने जा, योग मार्गाने जा, परंतु त्या भगवंताच्या प्राप्तीसाठीच साधना करा. मग ते नाम घेता घेता ती गोडी लागून आपल्याला ती जीवनकला प्राप्त होते, आत्मस्थिती प्राप्त होते. योगमार्गाने जाणाऱ्या योगांना ती आत्मस्थिती प्राप्त होते. ती आत्मस्थिती नामाची गोडी लागलेल्या भक्तालाही प्राप्त होते. आता ह्या नामाच्या गोडीमुळे काय होते ते ज्ञानोबा पुढे सांगतायत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.